मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर जी पूर परिस्थिती निर्माण झाली, यानंतर अनेक ठिकाणी जे आहे या पुराचा तडाखा बसलेला आपल्याला बघायला मिळतोय। अशाच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर मार्गाला जोडणारा, पैठण आणि शेवगाव मार्गे जोडणारा जो पाटेगाव पूल आहे त्याची अवस्था सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी जी रेलिंग आहे ही पुराच्या जोरामुळे वाहून गेलेली आपल्याला बघायला मिळते। त्याचप्रमाणे जे पुलाचे एक्सपान्शन्स असतात याच्यामध्ये सुद्धा पुराच्या पाण्यामुळे गॅप पडलेला आपल्याला बघायला मिळतोय। आणि या संपूर्ण जो हा परिसर आहे या ठिकाणी आता सध्या जड वाहतुकीसाठी जो रस्ता आहे हा बंद करण्यात आलेला आहे। स्थानिकांना लाईट वेट वाहतूक सुरू आहे, मात्र पुराचा जोर एवढा होता की या ठिकाणी असलेली दोन्ही बाजूची रेलिंग जी आहे ही वाहून गेलेली आहे। याचबरोबर अजूनही पाण्याचा जो जोर आहे तो आपण बघू शकतो। काही तांत्रिक कारणांमुळे मगाशी आपला आवाज येऊ शकला नाही, मात्र परिसरातील वीट भट्ट्या सुद्धा आहेत, या सुद्धा आता या पुराच्या पाण्याच्या तडाख्यामध्ये सापडलेल्या आहेत। गोदावरी पात्राचं 2006 नंतर गोदावरी पात्र मोठं झालं आणि यामुळे शहरामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये घुसू शकलं नाही, मात्र जी अवस्था किंवा जो जोर पाण्याचा होता हे आपण बघू शकतो। या ठिकाणी माझ्यासोबत आपण बघू शकतो की कशा पद्धतीने दुरुस्तीचं काम आता काही वेळामध्ये सुरू इथं करण्यात येतंय आणि अशा पद्धतीने एक्सपान्शन जे आहेत हे झालेले आहेत। माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, काय सांगाल कशी परवाची परिस्थिती होती आणि पावसामुळे नेमकं काय काय परिसरातील नागरिकांचं नुकसान झालेलं आहे आणि गावाचा संपर्क सुद्धा कसा तुटला होता? परवाची परिस्थिती खूप भयंकर होती। 3 दिवस गंगेच्या अलीकडे 3 दिवसापासून लाईट नव्हती, पिण्याच्या पाण्याचे खूप हाल झाले, सगळ्या शेतात पाणी, घरात पाणी, बिकट परिस्थिती झाली आमची सगळ्यांची। हा जो पूल आहे अनेक शहराला, पैठण शहराला जोडणारे शेतकरी इथून ये जा करतात, दूध पुरवठा या सगळ्या मार्गाने होत असतो, शेवगावला हा रस्ता जातो, तर या पुलाची परिस्थिती सध्या कशी आहे आणि परवा कशी होती? पैठण मध्ये येण्यासाठी रस्ताच नव्हता राहिला। नगरावरून जे दूध मुख्य रस्ता आहे शेवगावून जोडणारा, म्हणजे संभाजीनगर असेल, पैठण असेल, ह्याला नगरला जोडणारा सगळ्यात महत्वाचा रस्ता असल्यामुळं एकच पूल आहे, तो खूप पाणी असल्यामुळं थोडं अडचण आली। नक्कीच आपण टेक्निकल बाबी या संदर्भातल्या समजून घेऊया। माझ्यासोबत इथले जे इंजिनियर आहेत, शाखा अभियंता आहेत, चवंडी आहे सर, हा जो सगळा म्हणजे ब्रिजला जे ही अवस्था झालेली आहे याला आपण टेक्निकल भाषेमध्ये काय म्हणू शकतो आणि काय काय नुकसान ब्रिजचं झालं? सध्या कसं आहे, आपल्याकडे अतिवृष्टी झालेली होती तालुक्यामध्ये, पैठण तालुक्यामध्ये जवळपास 3,72,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्या पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहत होती आणि आपेगाव, आपले शेगावला जोडणारा हा जो रस्ता आहे पैठण शेगाव रोड, पाटेगावला जो पूल आहे हा जवळपास 300 मीटरचा पूल आहे। या पुलावरून 2 फुटांनी पाणी वाहून गेलंय। तर हे पाणी वाहून गेल्यामुळे काय झालं की पुलाची रेलिंग वगैरे तुटलेले आहेत आणि एक्सपान्शन जॉईंट जे आहेत, एक्सपान्शन जॉईंटचं फक्त वरचा मटेरियल निघालेलं आहे, बाकी एक्सपान्शन जॉईंट व्यवस्थित आहे। सध्या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे आणि एक आपलं याला काम सुद्धा मंजूर आहे, 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाईल। तात्पुरते आपण लगेच उद्यापासून रेलिंग दुरुस्ती करतोय आणि ट्रॅफिक आपण सुरू करणार आहे। या जे दुरुस्तीचं काम सुरू असणार आहे या दरम्यान जड वाहतूक जी आहे तर यांना इथून परवानगी असणार आहे किती जड? आपण काय करणार आहे, आता सध्या जड वाहतूक जरी आहे, ज्या गाड्या थांबलेल्या आहेत दोन्ही बाजूनी, तर त्यांना 20च्या स्पीडने आपण आता परवानगी देणार आहे जाण्यासाठी। त्याने एक पूल हा कसा आहे, सध्या पाण्याखाली असल्यामुळे पाण्याची लेवल खूप आहे, जरी पाणी कमी झालं असलं तरी एक 20 फुटाच्या डेप्थनी पाणी सध्या वाहत आहे, त्यामुळे वाहनांना आपण 20च्या स्पीडने याच्यावर जाण्याची परवानगी देणार आहे। नक्कीच महत्वाचा असा ब्रिज मानला जातो, कारण हा सगळा गोदापट्टा आहे आणि पैठण आणि शेवगाव या दोन्ही तालुक्यातील शेतकरी असो किंवा दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची कमर्शियल वाहनं असो ही याच रस्त्याने ये जा करत असतात, त्यामुळं महत्वाचा असा हा पूल आहे आणि या पुलाचं दुरुस्तीचं काम लवकरात लवकर व्हावं अशी आता स्थानिकांची मागणी आहे आणि त्या पद्धतीने प्रशासन जे आहे हे कामाला लागलेलं आहे। पण तुर्तास आपण सध्याची ही परिस्थिती बघू शकतो, रेलिंगची जी परिस्थिती झालेली आहे त्याचप्रमाणे जे एक्सपान्शन्स आहेत हे लवकरात लवकर भरून देण्यात यावे अशी मागणी सुद्धा आता स्थानिकांकडून करण्यात येते। आणि आपण हा सगळा गोदावरीचा बेल्ट बघतोय, या ठिकाणी सध्या जी अवस्था झालेली आहे आणि या रेलिंग सुद्धा ज्या आहेत या वाहून गेल्या, एवढा जोरदार या संपूर्ण पुराचा तडाखा जो आहे हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला। लोकमतसाठी पैठणहून अमेय पाठक।